नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता असं बघायला मिळणार आहे की आता अंजलीला छान एक गोंडस बाळ झालेलं आहे। ईश्वरीने रियाला समजावलेलं आहे, परंतु आता मात्र अंजली समोर सत्याचा उलगडा तर कसा होणार आहे। आणि अंजली मात्र आता हे सत्य ऐकताच, राकेशचं सत्य ऐकताच मात्र आता पूर्णपणे कोमात कशी गेलेली आहे आणि कोमातून बाहेर काढण्यासाठी ईश्वरी मात्र तिच्यासाठी काय काय करते आणि शेवटी ईश्वरीला त्यात यश तर मिळणार आहे। आणि आता अंजलीला मात्र आता जे सत्य समोर आलेलं आहे तर त्या सत्याला आपल्या बाळासाठी सामोरं जावं लागणार आहे। हे मात्र आता पुढे नक्की काय होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि हे बघा, अंजली समोर जे सत्य येताच अंजलीने मात्र आता जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मात्र आता इतका भयानक असा घेतलेला आहे की आता हे सत्य मात्र समजतात अंजलीने डायरेक्ट आता राकेशला घराच्या बाहेर काढून देऊन आता अगदी हकालपट्टी त्याची केलेली आहे। तर नक्की आता पुढे काय होतं, पुढे काय काय होतं, राकेश मात्र अंजलीला किती फसवलेलं आहे हे सगळं काही आता अंजली समोर अगदी एका सत्याने येणार आहे। तर तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो चला तर आता अंजलीची डिलिव्हरी झालेली आहे, परंतु अंजली अजून सुद्धा ईश्वरी आणि अर्णव यांनी तिच्यासाठी इतकं सर्व करून सुद्धा मात्र आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नसते। कारण आता या सगळ्यामुळे मात्र आता माझ्या अर्णव आणि ईश्वरीने इतकं सर्व काही करून सुद्धा आता राकेशची जी अवस्था झालेली आहे तर त्याला ईश्वरी आणि अर्णव हे दोघंच कारणीभूत आहेत। पण आज मात्र रिया आता सगळं काही झाल्यानंतर पुन्हा हॉस्पिटलला आलेली आहे आणि पुन्हा मात्र तिने हॉस्पिटलला येऊन मात्र आता अंजली समोर सर्व सत्य सांगितलेले आहे। कारण आता ईश्वरीने मात्र आता रियाला सांगितलेलं असतं की आता अंजली ताईची जेव्हा डिलिव्हरी होईल तेव्हा आता मीच तुला येथे बोलावून घेईल, परंतु तोपर्यंत तू येथे येऊ नकोस। आणि तो राकेश मात्र जे काही तुला फसवलेलं आहे तर ते कसं तुला फसवलेलं आहे हे सगळं काही तू आता पुराव्यासहित अंजली ताईंना सांगायचं। आता हे सगळं काही झाल्यानंतर आता अंजली तरीसुद्धा ईश्वरी आणि अर्णव यांचा रागराग करतच आहे, परंतु आता मात्र जे काही बाळ आहे तर ते बाळसुद्धा ईश्वरी आणि अर्णव या दोघांना घेण्यासाठी मात्र ती अगदी नकार देते। माझ्या बाळाचं तोंडसुद्धा बघायचं नाही जे माझ्या राकेशच्या जीवावर उठलेले आहेत त्यांनी। तेव्हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांना इतकं वाईट वाटतं, पण तरीसुद्धा आपल्या लाडक्या भाचीला बघण्यासाठी अर्णवचा जीव मात्र तळमळ असतो। आणि त्यासाठी ईश्वरी आता म्हणते की हे बघा अर्णव सर, माझ्याकडे एक प्लॅन आहे। अंजली ताई अजून बेशुद्ध आहेत, त्यांना आता झोप लागलेली आहे आणि आता मात्र आपण तोपर्यंत डॉक्टरांचा वेश वगैरे घालून तेथे यायचं, अंजली ताईंचं बाळ वगैरे आपण बघायचं आणि ते बाळ आपल्याशी छान छान असं अगदी बोलू शकेल। आता कधी एकदाचं बाळाला पाहेल असं दोघांनाही झालेलं असतं, म्हणून त्या दोघांनी मात्र तो लोक केलेला आहे हे आपण आता प्रोमोमध्ये पाहिलेलंच आहे। पण त्यानंतर मात्र आता अंजली काही ऐकायला तयारच नसते। शेवटी मात्र आता अंजलीला डिस्चार्ज मिळणार असतो, बाळाला सुखरूप घरी घेऊन जायचं असतं, परंतु आता अंजली घरी येण्यासाठी नकार देते। आणि आता नकार दिलेला आहे तरीसुद्धा आता सगळेजण अंजलीला फार फार समजवतात, ज्या राजेशवर तू इतका मनापासून विश्वास ठेवते तो राजेश चांगला नाही, त्याचे सगळे काही पुरावे सहित आता मात्र रिया तेथे येताच अंजलीला दाखवते। आणि त्याच वेळेस संजय आणि आता हे सुप्रिया हे सगळेजण हॉस्पिटलला आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा अंजलीला सगळं काही सत्य सांगितलेलं आहे, पण तरीसुद्धा अंजली आता विश्वास ठेवायला तयार नसते। आणि त्याच वेळेस अंजलीला चक्कर येते, अंजली चक्कर येऊन खाली पडते आणि आता मात्र सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो। आता ईश्वरी बाळाची खूप काळजी घेत असते आणि त्याच वेळेस आता आजींना गुरुजींचा फोन आलेला आहे। आजी घाईने आता गुरुजींचा फोन उचलते आणि अंजलीची तब्येत खूप बिकट झालेली आहे, गुरुजी काहीतरी असा उपाय सांगा जेणेकरून अंजलीच्या जीवावरचा धोका टळेल आणि आता सगळं काही व्यवस्थित व्हायला हवे। कारण अंजलीला एक अशी छान गोंडस अगदी बाळ झालेलं आहे आणि ते बाळ मात्र अगदी खरंच खूप छान आहे, तरीसुद्धा अंजलीच्यावर अशी वेळ आलेली आहे। तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघा, घरातील कोणी अंजलीसाठी आता एक असं व्रत करू शकेल का, ज्या व्रताने मात्र सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं आणि जे अंजलीचं बाळ आलेलं आहे तर त्याच्या पायगुणाने मात्र सर्व काही व्यवस्थित होणार आहे। कारण ते बाळ असं आहे की जे नशीब घेऊन आलेलं आहे आणि त्या बाळाला मात्र आता एका
म्हणजे मामा आणि मामीचं सुद्धा प्रेम मिळणार आहे. जे त्या म्हणजे आता सत्य असं आहे की त्या बाळावरील जे काही हे वडिलांचं छत्र आहे, तर ते वडिलांचं छत्र ती सावली मात्र त्यांच्यावर पडून देऊ नका. आणि आता अंजलीला म्हणजे तिच्या जीवाला काही होणार नाही. आता तिच्यासाठी हे व्रत आहे ते कडक व्रत करावं लागेल. आणि ते कडक व्रत केल्यानंतर मात्र आता सगळं काही व्यवस्थित करून देवीची पूजा वगैरे आणि देवीचे सगळं काही आता जे विधी आहेत तर ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि प्रत्येक देवीची ओटी वगैरे भरायची आहेत. तेव्हा आता म्हणजे आजी म्हणते की काही हरकत नाही आणि हे व्रत मात्र मला तर काही जमणार नाही आणि वल्लरी तर काही करणार नाही आणि फक्त ईश्वरीच आहे किती हे व्रत अंजलीसाठी करू शकते. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की ठीक आहे, हे व्रत जर माझी जी सून आहे नाचसून तिने केले तर चालेल का? तर गुरुजी म्हणतात की ठीक आहे, तुमची सून आहे तर तिने सुद्धा हे व्रत केलं तर चालेल आणि तुमची सून मात्र मनोभावाने हे व्रत करू शकते. माझी पूर्णपणे खात्री आहे की सगळं काही आता ती करू शकते. त्यानंतर मात्र आता इकडे सगळेजण एकत्र आलेले आहेत. अंजलीच्या जीवासाठी सगळेजण देवाला प्रार्थना करायचं आहे म्हणून सगळेजण आता देवाची धावा करतात. आणि त्याच वेळेस आजी आत येते आणि आजी आता ईश्वरीला सगळं काही सांगते की ईश्वरी हे बघ, आता मात्र तुला अंजलीसाठी एक कडक व्रत करावं लागणार आहे. आता मात्र ईश्वरी लगेच म्हणते की आजी प्लीज ते व्रत काय आहे ते प्लीज मला सांगा, मी लवकरच हे व्रत करायला तयार आहे. आणि त्यानंतर मात्र आता लगेच ईश्वरी ते व्रत करायला तयार होते. ईश्वरीने छान असं ते व्रत अगदी पार पाडलेलं आहे. इकडे अंजलीला शुद्ध आलेली आहे आणि आता अंजलीला शुद्ध आल्यानंतर आता लगेच सगळेजण खुश होतात. सगळ्यांना खूप आनंद होतो आणि शेवटी अंजलीला आता सत्याचा उलगडा तर झालेला आहे. आणि अंजली ईश्वरी आणि अर्णव या दोघांची माफी मागते. आणि आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची माफी मागितल्यानंतर अंजली आता खूप रडते आणि राकेशकडे मात्र ती ढुंकून पाहायला तयार नसते. आता अंजली म्हणते की ठीक आहे, डिस्चार्ज घेण्या अगोदर मात्र मला एक असा भयानक निर्णय घ्यायचा आहे. आता भयानक असा निर्णय म्हटल्यानंतर सगळेजण खूप घाबरतात. अंजलीला असं नक्की काय निर्णय घ्यायचा आहे? तेव्हा आता अंजली म्हणते की ज्या माणसाने मला आत्तापर्यंत इतकं फसवलं, मला धोका दिला आणि त्या माणसावर मी मनापासून विश्वास ठेवला होता, आत्तापर्यंतचे सगळे काही क्षण मात्र अंजलीला आठवते आणि ती खूप रडत असते. ईश्वरीने आपल्यासाठी इतकं सर्व काही केलं आणि आपण मात्र आता ईश्वरीसाठी काही केलेले नाही. आपण अर्णव आणि ईश्वरी यांचा रागराग करत आलो. जे काही आहे ते सगळं आपण खूप चुकीचं वागलो आणि आता जे आहे तर ते मला करण्याची वेळ आलेली आहे. आज मात्र हा माणूस आहे तर तो हॉस्पिटलमध्ये असाच तडफडत पडला पाहिजे, त्याची मला काही घेणं देणं नाही असे मात्र आता अंजली ठरवते. आणि लगेच अर्णवला म्हणते की हे बघ अर्णव, लवकरात लवकर तो डिव्होर्स पेपर घेऊन ये आणि त्या पेपर्सवर मी तुला सह्या करून देते आणि लगेच माझा डिवोर्स झाला पाहिजे. त्यावरती अर्णव ताईला म्हणतो की ताई तू शांत हो, आता तुला आरामाची गरज आहे, आता आपण घरी जाऊयात आणि आता काही झालं तरी शेवटी हे नातं तुटणार नाही. राकेशला म्हणजे राजेशला किती काही झालं तरी आपल्याला समजावं लागेल, जेणेकरून त्याने आत्तापर्यंत जे काही केलेले आहे तेच आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू आमच्यावर विश्वास ठेवत नव्हती. तेव्हा आता अंजली खूप रडत असते आणि ईश्वरी अर्णव यांना जवळ घेते आणि ते बाळ मात्र त्या दोघांच्या हातात अगदी सौकुशीने देते. आणि डिव्होर्स पेपरचा जो माझा फायनल निर्णय आहे तो जर मान्य असेल तरच मी आता तुमच्या घरात यायला तयार आहे असं म्हणते. आणि आता सगळेजण घरी येतात. अंजलीसुद्धा आता आपल्या बाळाला घेऊन येते आणि छान असं ईश्वरी अगदी औक्षण करते. जेव्हा आता अंजलीला माहिती होतं की आता मात्र ईश्वरीने आपल्यासाठी इतकं कठीण व्रत केलेलं आहे, आपली इतकी सेवा केलेली आहे आणि आता आपण किती चुकलो याची अंजलीला अगदी प्रायचित्त होत असतं, पश्चाताप होत असतो. तेव्हा मात्र आता किती काही झालं तरी आता शेवटी अंजलीला सत्य कळालेलं आहे. आणि आता अंजलीच्या बाळाचा घरामध्ये गृहप्रवेश होता क्षणी मात्र आता अर्णव इतका खुश झालेला आहे आणि तो ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करून ईश्वरी आणि अर्णव या दोघांचंही नातं सुरळीत होते. आणि लवकरच मात्र आता ईश्वरीने आणि अर्णवने सुद्धा आता अगदी सगळं काही म्हणजे आता बायकोचे हक्क आणि अर्णवला नवऱ्याचे हक्क दिलेले आहेत. अर्णवने सुद्धा ईश्वरीला बायकोचे हक्क दिलेले आहेत आणि लवकरच आता या बाळाच्या येण्याने मात्र आता ह्या दोघांचाही पाळणा हलणार असतो, कारण ईश्वरी आता राजशिर्क्यांच्या कुटुंबाला एक अशी छान गुड न्यूज देणार असते. तेव्हा आता अंजलीचं बाळ आल्यानंतर घरामध्ये एक खूप मोठा चमत्कार घडलेला आहे आणि शेवटी अंजली आता अगदी सगळं काही अगदी माफी वगैरे करून शेवटी तिला खूप वाईट वाटत असतं. आपला नवरा आपल्याशी जे काही अगदी वागलेला
आहे त्याचं तिला अगदी खूप पश्चाताप होत असतो आणि ईश्वरी अगदी अंजलीची आणि अंजलीच्या बाळाची एका आईप्रमाणे काळजी घेत असते. तेव्हा आता अंजलीला ईश्वरीमध्ये आपली आई दिसते, कारण आज जर आपली आई असते तर मात्र तिने हे सर्व काही केले असते, परंतु ह्या ईश्वरीलाच आता आपण आईच्या स्वरूपात मानतो. तिने आपलं सर्व काही केलं, आपल्यासाठी इतकं सर्व काही केलं आणि आपण चुकीचं वागलो, तिच्यावर विश्वास ठेवला नाही, याच्या अंजलीला वाईट वाटतं. म्हणून आता ईश्वरी बाळाची खूप छान काळजी घेते आणि त्या क्षणी इकडे राकेशला शुद्ध आलेली आहे आणि राकेशला शुद्ध आल्यानंतर आता शेवटी राकेशला मात्र राजशिर्केंच्या कुटुंबाचे दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत. हे जेव्हा त्याला कळणार आहे तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका.